आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे, सरकार ते सरकारमधला विषय आहे. त्याचा शिक्षण धोरणाशी काय संबंध येतो? काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी. उद्या उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय? त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर, एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, म्हणजे 3 गोष्टी ठेवल्या. मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात? महाराष्ट्राचं हे हिंदीकरण करण्याचा भाषा आहे. बघा, भाषा कुठची चांगली असते? उत्तम भाषा असते. एक भाषा घडवण्यासाठी, उभी करण्यासाठी कित्येक पिढ्या खर्ची होतात, हजारो वर्ष लागतात. जशी गुजराती भाषा आहे, जशी मराठी भाषा आहे, जशी तमिळ भाषा आहे, प्रत्येक भाषा ही उत्तम भाषा असते. मग माझे हेच प्रश्न आहेत ना. प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत? मराठी. की ही सगळी राज्य सोडून बाकीच्या त्रिभाषा सूत्र? बरं, ह्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरातमध्ये. एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील. तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात? तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना. ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे? मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला. या आजच ठेचायला पाहिजे. सारख्या राज्यामध्ये केंद्रात सत्ता कोणाची आहे? सरकार कोणाचं आहे? जर ते स्वतःच्या राज्यामध्ये जर समजा हिंदी लादू शकत नसतील तर ते महाराष्ट्रात का लागत आहेत?